वगैरे वगैरे जसं सुखासीन पुणेकरांचं आयुष्य असं जर जगत असाल तर तुम्हाला उडी डोळ्याची तशी शक्यता कमी. त्याचं कारण त्याला तो सरफेस मिळत नाही. काडेपेटीला त्या काडीला घासण्यासाठी जो काडेपेटीचा सरफेस पाहिजे तो म्हणजे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती. त्यामुळे लठ्ठ माणसं, मधुमेही, दमेखली, किडनीचे आजारी, कॅन्सर झालेले हे जे सगळे त्यांची प्रतिकारशक्ती जबरदस्त खालावलेली असते. स्टिरॉइड घेणारी माणसं ही सगळी. तर त्याच्यामुळे हे का सांगितलं तर पहिली गोष्ट अशी की प्रतिकार शक्ती लहान मुलांची जबरदस्त असते. कारण लहानपणापासून आम्ही त्यांना लसी देतो. जन्म झाल्यापासून त्यांच्याकडे आईकडनं प्रतिकार शक्ती आलेली असते. त्याला इनेट इम्युनिटी. इनेट म्हणजे आईकडनं जन्मजात आली. आता आपण कल्पना करा, आपण एखाद्या सोसायटीत राहतो आणि त्या सोसायटीमध्ये बाहेर रोज रात्री वॉचमन चक्रा मारत असतो. जागते रहो. आता हल्ली एवढं ओरडताना ऐकू येत नाही कारण वॉचमन झोपलेले असतात. पण ते आयडियल वॉचमन आहेत खरे ते जागे असतात. तसे आपली ही इनेट इम्युनिटी आहे ती जागी असते. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा व्हायरस घुसायला बघतो त्यावेळेला हा वॉचमन म्हणजे तो व्हायरस म्हणजे चोर समजू सोसायटीत घुसलेला तो त्या व्हायरसला तो जो काही वॉचमन आहे तो हकलून देतो किंवा परतवून लावतो. म्हणजे आपली इनेट इम्युनिटी चांगली, वॉचमन चांगली. ओके. समजा तो वॉचमन झोपला तर काय होईल? व्हायरस घुसेल, दार उघडेल, आत येईल आणि ते घरामध्ये येऊन अशा प्रकारे काडेपेटीने आपण जसं आग लावलं. ओके. हे तुमचं उदाहरण का सांगतो? आग लावल्यानंतर ते घर जे आहे ते जळायला लागेल. म्हणजे त्या व्यक्तीच्या श्वासमार्गामध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सूज येते. कोणी हल्ला आपल्याला हातावर कालावर फडीत मारली तर लाल होतं, त्याला सूज म्हणतात. तर तशी श्वासमार्गाला आत सूज यायला लागते तो व्हायरस आत गेल्यानंतर. आणि शरीराची जी प्रतिकार यंत्रणा आहे ती म्हणते कळलं तर पाहिजे कशी काय अशी यंत्रणा बिघडली. म्हणून काही द्रव्य निर्माण होतात शरीरात. त्यातलं एक आहे त्याला म्हणतात CRP. ते आपल्याला सगळ्यांना माहिती. CRP वाढलं का बाबा? आपण किती वेळा बघितलं CRP कमी झालं का वगैरे. ते लिव्हरमधलं द्रव्य येतं वगैरे. याच्यापेक्षाही पलीकडे जबरदस्त धक्का दिला त्या व्हायरसने तर अजून त्या शरीरामधनं भारी द्रव्य बाहेर पडायला लागतात. IL-6, फेरिटीन वगैरे अशी त्याची महाभयंकर नाव आहे. ओके. आता हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण असं की हे सगळं होत असताना कधी त्या बिल्डिंगची पडझड होते आणि काही जे काही एकंदर डिग्रेडेशन प्रॉडक्ट्स म्हणजे भिंत बांधताना जसं सिमेंट खाली पडतं तसे काही प्रॉडक्ट्स खाली पडतात. D-डायमर वगैरे अशी त्यांची नाव आहे. फायब्रिन डिग्रेडेशन प्रॉडक्ट्स वगैरे ते सोडून द्या. तर हे सगळं त्या पडझड झालेल्या इमारतीचं चित्र आपल्याला आपल्या त्या रिपोर्टमध्ये दिसतं. पण जर हा वॉचमन आणि घरामध्ये संरक्षण करणारे बाकीचे लोक आहेत ते इतके उत्तेजित झाले की नाही कसा या व्हायरसला मी मारत नाही बघतोच. म्हणून जर सगळे एकदम जागे झाले आणि त्यांनी जर गोंधळ घालायला सुरुवात केला त्याचा अर्थ प्रतिकार शक्ती प्रमाणाबाहेर वाढली आणि तीच आपल्या शरीराला त्रास द्यायला लागली. आणि त्यामुळे ताप जास्त दिवस चालू राहतो. 7व्या-8व्या दिवशी त्या माणसाला निमोनिया होतो, तो सिरियस होतो. हे सगळं प्रतिकार शक्ती शरीरातली प्रमाणाबाहेर म्हणजे आपलेच दात आणि आपले जोड म्हणतो तसं आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याला त्रास द्यायला. असं काहीतरी विचित्र त्या व्हायरसचं बिहेवियर आहे. असं बिहेवियर डेंग्यू ताप, फ्लू अशा अनेक वेगवेगळ्या विषाणूंचं असतं. पण हा कोविड हा त्यातला. आता अजून तुम्हाला 2 पेनं दाखवणार आहे. हे एक काळं पेन आहे बघा आणि एक केशरी पेन. हे तुम्हाला समजून देण्यासाठी आणले. हे व्हायरसेस कोविडचा विषाणूच आहे. तर हा कोविडचा विषाणू हे 2 विषाणू नाकामधनं आत घुसले. तुम्हाला मी सांगितलं हा विषाणू नाकातनं घुसतो. प्रतिकारशक्ती कमी असेल तर आत स्थिरावतो आणि तिथे ACE2 नावाचा एक रिसेप्टर असतो. त्या रिसेप्टरवर जाऊन बसतो. तो मुलांमध्ये एकदम कमी असतो. त्यामुळे पोरांना एवढा काही त्रास होत नाही. हा जो सगळा त्रास जो तुम्हाला सांगितला आत्ता तो मोठ्या माणसांना आणि ज्यांची प्रतिकारशक्ती खालवली त्यांना होतो. तर हा जो केशरी पेन आणि काळा पेन एवढे ते आणले यातला एक विषाणू आहे काळ्या रंगाचा समजा तो डायरेक्ट वर घुसतो. तो खाली छातीत फुफ्फुसामध्ये जातो आणि जो ऑरेंज कलर आहे तो वर जातो. हा वर जातो तो नाकातल्या आतल्या नर्व्ह जे असतात ज्यांच्याशी वास संबंधित आहे त्यांना त्रास होतो. याच्यामुळे त्या माणसाला काही होतं. फक्त 6 महिने त्याचा वास जातो कोविड झाल्यानंतर. पण ज्यांनी माणूस मरत नाही. पण हा जो काळा आहे त्याने काय केलं? त्याने तो आत घुसला आणि आत जाऊन फुफ्फुसात गेला. तो मात्र त्रासदायक आहे. लक्षात आलं? त्यामुळे जर तुमचा वास गेला, बऱ्याच जणांचा वास गेला होता त्यामुळे ते घरी नवरा बायकोकडे तक्रार करायचं मला आजकाल भाजीचा वास येत नाही. ती म्हणली बरं झालं भाजी कशी झाली तुम्हाला काही कळायला मार्ग नाही. त्यामुळे येतात तेव्हा काही लोकांनी मग बागेमध्ये जाऊन फुलं
त्यांचा वास घेणं वगैरे ते त्या निमित्ताने दोघं एकमेकांबरोबर फिरले तरी अशी बरेच उदाहरणं झाली. पण थोडक्यात म्हणजे व्हायरस जर वर गेला तर तो वासावर परिणाम करतो, व्हायरस जर खाली गेला तर तो फुफ्फुसावर जातो. तेव्हा तुम्हाला मी आतापर्यंत 2-3 गोष्टी सांगितल्या. हा व्हायरस जो आहे त्याचं नाव आहे RNA व्हायरस. RNA आणि DNA असे 2 प्रकार असतात, तुम्हाला काही त्याचं काही घेणं नाही. पण RNA व्हायरसेस हे अतिशय खोडकर असतात, ते सारखं रूप बदलतात. फ्लू व्हायरस सारखा रूप बदलतो, हा कोविड दरवर्षी बदलतो. म्हणून हे पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट मध्ये काय नाही, तो आपलं स्ट्रक्चर बदलतो. आज पांढरा शर्ट घातला, उद्या गुलाबी, परवा निळा, नंतर काळा, बाकी काही नाही. दुसऱ्याला त्रास द्यायचे प्रकार आहेत, बाकी काही नाही. पण मी सांगितलं तसं तो हळूहळू कमकुवत होत चालतो, हे नक्की. ओके. आणि आता अवेलेबल झाल्याचं BA.1.2, BA.1.1 हे आपल्याकडे व्हरायंट्स येऊन गेले. त्यामुळे आता जे काही सगळे युरोप आणि अमेरिकेत आणि इकडे तिकडे गोंधळ चालू आहे, तो आपल्याकडे होण्याची शक्यता खूप कमी आहे. नवीन काही व्हरायंट्स आले तर ते सांगता येते. तेव्हा हे आता सांगितलं म्हणजे हा व्हायरस जो आहे मुलांमध्ये मात्र असं होतं की छातीमध्ये गेल्यानंतर ते ACE2 रिसेप्टॉर्सच कमी असल्यामुळे त्यांना श्वासमार्गाचा प्रॉब्लेमच नाही, त्यांना न्यूमोनियाच होणार नाही, खोकलाच होणार नाही. पण हा व्हायरस बघा, हा मी आता सांगितलं तसा खाली गेला डायरेक्ट, तो घशामध्ये अडकून राहिला नाही. त्यामुळे खोकला येणं असे प्रकार ह्यात होते. डायरेक्ट जर काही झालं, एखाद दिवस नाकातनं पाणी येईल, थोडासा घसा खोकवायला आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते पोरग किंवा तो माणूस जो आहे तो सिरियस होऊन दम लागला म्हणून. त्यामुळे आपण जो 8 दिवसाचा त्याचा जो पहिल्या दिवसापासून जो क्रम आहे त्यामध्ये पहिले 2-3 दिवस ताप येतो, त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ताप काही उतरत नाही आणि 5व्या-6व्या दिवसानंतर त्या माणसाचा ताप उतरला नाही म्हटल्यानंतर आपण बघतो काय, सर्दी, खोकला, दम, पल्स ऑक्सिमीटर तर सगळ्यांना माहितीच आहे. रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण 95% कमी आणि लगेच 6व्या-7व्या-8व्या दिवशी ते म्हणते आता काय ताप उतरत नाही, मग ताबडतोब त्याला ऍडमिट करा, अशी वेळ. हे सगळं होऊन गेलं, आता हे परत होईल असं नाही. तेव्हा या 2 गोष्टी लक्षात ठेवा की हा व्हायरस जातो कसा, आणि RNA व्हायरस असल्यामुळे तो सारखा बदलत राहतो, तो हवेत तरंगत राहील. आणि आता तू सांगितलं तसं हळूहळू काही वर्षांनी मी कोविडमुळे 2-3 दिवस रजेवर होतो असं आपण आपल्या अर्जामध्ये लिहून द्यायला सुरुवात करू, अशी वेळ येऊ शकते. दरवर्षी वॅक्सिन घ्यायला लागेल, जसं इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन असतं तसं. आता मुलांना म्हणाल तर मी आता सांगितलं ते वॅक्सिनचे आपल्या त्याला व्हायरससाठी जे रिसेप्टॉर लागतात ते नसल्यामुळे तो व्हायरस मुलांना त्रास देत नाही. त्यामुळे 100 माणसांना जो कोविड झाला, 100 मुलांना, त्यातली 90% मुलं त्यांना काही झालं लक्षणच नाही. तो शरीरात कधी आला कधी गेला कोणाला कळलं पण. जे काही 5-10% होते त्यातले 5-7% थोडा ताप, सर्दी, खोकला झाला आणि 1-2% मुलं फक्त सिरियस झाली. बरं, त्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये हा विषाणू एवढा त्रासदायक ठरला नाही. फ्लूचा जो विषाणू आहे तो मुलांकडनं मोठ्यांकडे पसरतो. त्यामुळे घरामध्ये जर लहान पोरगा असेल आणि आई वडील डायबेटिक आहेत, आजोबा आजी दमेकरी आहेत, एखाद्याला अजून काही ट्रीटमेंट झाली तर त्यांना धोका जास्त. म्हणून आम्ही पहिलं मुलांच्या आधी सांगतो 5 वर्षाच्या आतल्या मुलांना फ्लूची लस देऊन टाका, कारण आईला डायबिटीज असेल तर ती अजून सिरियस होईल, वडिलांना अजून काही प्रॉब्लेम असेल तर ते सिरियस होईल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान मुलं असतील ज्यांना फ्लूची लस दिली नाही त्यांना ती पहिली देऊन टाका, कारण फ्लूचा व्हायरस हा मुलांकडून मोठ्यांकडे आणि कोविडचा विषाणू मोठ्यांकडून लहानांच्या. त्यामुळे घरामध्ये जर आईबाप बाहेर न आले आणि जर त्यांनी दक्षता घेतली नाही आणि मास्क न घालता इकडे तिकडे फिरले, तसंच बाळाला लगेच आल्या नाही घेतले तर त्या मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त. तेव्हा मुलांमध्ये संसर्ग मोठ्यांकडनं लहानांकडे. दुसरी गोष्ट, आजार तीव्र नाही, कॉम्प्लिकेशनचं प्रमाण एकदम कमी आणि त्यामुळे औषधांची गरज नाही. आता याच्या पुढं झाला काय प्रॉब्लेम की शाळा बंद झाल्यामुळे आता सांगितलं तसं मुख्य भाग आपण लक्षात घ्यायचा की त्यांना आरोग्यविषयक समस्या मुलांना फार आलेल्या नाही, फक्त समस्या आल्या त्या सगळ्या मानसिक समस्या आलेल्या आहेत. हा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी मला तिथे एक वैद्यकीय जर्नल आहे त्यातला एक रिपोर्ट उत्तम येता येता काढ. एक हायपर ऍक्टिव्हिटी काय काय झालं बघा. जी मुलं अतिक्रियाशील होती, हल्ली तर मुलं सगळीच अतिक्रियाशील आहेत, दंगामस्ती करतायत इकडं तिकडं, म्हणजे काही ते तुम्हाला सांगायला नको, ते वाढलं आणि त्याच्यामुळे त्यांना आपली एनर्जी, आपली ऊर्जा घालवायची कुठं हे कळलं नाही. त्यामुळे त्यांची अतिक्रियाशीलता, हायपर ऍक्टिव्हिटी प्रमाणाबाहेर वाढली. लॅक ऑफ डिसिप्लिन, शिस्तबद्धता, शिस्तप्रियता गेली आणि त्यांचा मोबाईल आणि इंटरनेटचा वापर प्रमाणाबाहेर वाढला. इंटरनेट गेमिंग ॲडिक्शन झालं, व्यसन लागलं, ॲग्रेशन झालं. त्यांच्या लर्निंग डिफिकल्टीज म्हणजे अध्ययन अक्षमता, म्हणजे टीच्या जागी बी, डब्ल्यूच्या जागी एम असं वाटलं ते लिहायला लागले.
रायटिंग लिहिणं जे आहे त्यांनी मार खाल्लं. आता मुलं त्यातली बरीचशी शाळा सुरू झाल्यावर शाळेमध्ये जायला तयार नाही. ते म्हणतात शाळा नको, घरात बरं होतं. आता शिस्त सुरू झाली, सकाळी आईला 6-6:30 उठा, त्यांची तयारी करून त्यांना शाळेत पाठवा, हे त्या घरातल्या लोकांना पण जाचक व्हायला लागलं. आणि मुलांना सुद्धा शाळेमध्ये काही ठिकाणी जावंसं वाटत नाही आणि स्क्रीन टाईम वाढला. आणि दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे कालच आपल्याकडे स्वमग्नता दिवस म्हणून साजरा केला, ऑटिझम डे. ऑटिझम याचा अर्थ आपण आता इथे या ठिकाणी सगळे चर्चा करतो. एखादं मूल जर या ठिकाणी असेल तर ते डोळ्याला डोळा देत नाही, नुसतं इकडे तिकडे फिरत बसतं. आपल्यापैकी काहींना कदाचित कल्पना असेल, या मुलांचा आय कॉन्टॅक्ट नसतो, त्यांना जवळ ये म्हटलं तर त्यांना कळत नाही, मित्रांबरोबर ते खेळत नाही, बाकी सगळं व्यवस्थित असतं. तर झालं कसं, परवा एक आत्तामध्ये, परवा नाही पण तरी एक 5-6 महिन्यापूर्वी या कोविडचं चालू होतं तेव्हा एक आई आपल्या बाळाला घेऊन आली आणि त्याच्याबरोबर तिची बहीण आणि त्या मुलाची मावशी, ते 3 जण आले. आणि ती आई म्हणजे काही हल्ली आमच्याशी काही बोलत नाही. म्हणलं काय झालं, म्हणून एक बोलता बोलता या बाईने खिशातला मोबाईल काढला, त्या मुलांनी झडप मारली मोबाईलवर आणि त्याच्याशी खेळायला. पण 10-15-20 मिनिटं त्या आईशी नाही की भले मावशीशी नाही, अजिबात बोलला नाही, फक्त स्वमग्न. पण स्वमग्न म्हणजे सिलेक्टिव्हली, कोणाबरोबर त्या मोबाईल बरोबर मग्न, आईशी आणि मावशीशी बोलायला तयार नाही. याला सेकंडरी ऑटिझम म्हणजे असं नाव दिलंय. म्हणजे काहीतरी कारण असल्यामुळे हा मुलगा जो होता तो स्वमग्न ऑटिस्टिक झाला, अशी बरीच उदाहरणं झालेली. त्यामुळे शाळांना प्रॉब्लेम खूप निर्माण झाले. त्यामुळे ज्यांच्या परिचयामध्ये किंवा ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारची मुलं असतील त्यांनी कृपा करून त्यांना शाळेची आवड पुन्हा कशी लागेल याच्याकडे लक्ष द्या. तेव्हा आरोग्य समस्या विशेष नाही, शैक्षणिक आणि मानसिक समस्या मात्र भरपूर. त्यात सुद्धा अनेक लोकांनी आपलं कार्य चालू ठेवलं. आणि तिसरं म्हणजे लसीकरण. आता लसीकरणाबद्दल एवढं सांगतो की लस ही या विषाणूपासूनच तयार करतात. काय की समजा आता मी तुम्हाला मगाची गुलाबाच्या फुलाचं उदाहरण दिलं, त्या गुलाबाला काटा असतो. बरं, आता आपण असं गृहीत धरू की या विषाणूच्या बाहेर एक काटा आहे, त्याला स्पाईक म्हणतात. स्पाईक म्हणजे टोक, स्पाईक प्रोटीन. तर ते जे स्पाईक प्रोटीन आहे त्याच्यामध्ये सगळा ह्या विषाणूचा जीव असतो असं समजा. बरं, म्हणजे कर्णाची जशी कवच कुंडल होती तसं. ओके, तर हे जे स्पाईक होते, स्पाईक प्रोटीन, ते स्पाईक प्रोटीन बरोबर शास्त्रज्ञ बाजूला काढतात. त्या स्पाईक प्रोटीनच्या आतल्या बाजूला म्हणजे तो स्पाईक प्रोटीनच्या न्यूक्लियसमध्ये जिथे त्याचा RNA असतो तेवढा भाग काढतात. तो प्रयोगशाळेमध्ये वेगळ्या प्रकारे त्याच्यावर प्रोसेस करतात आणि व्हॅक्सिन तयार करतात. बरं, हे फायझर कंपनी अमेरिकेने त्यांनी पहिल्यांदा सुरू केली. बरं, ती बाई दुसऱ्याच राष्ट्रातली होती, पण 20 वर्ष त्या बाईने जिने हा शोध लावला ती अंधारात राहिली आणि आता एकदम उजेडात राहिली. ती गोष्ट पुढे मागे सांगितली. पण हे फायझरचं व्हॅक्सिन आणि त्यांच्या तिथल्या अजून एक मॉडर्ना नावाच्या कंपनीचं व्हॅक्सिन, हे दोन्ही तिकडे मिळतं, आपल्याकडे आले नाही. अतिशय सुंदर व्हॅक्सिन. पण ते कसं आहे की त्या विषाणूपुरतच उपयोगी. म्हणजे पहिली वेव्ह जी आली तुम्हाला ते वुहान मधून जो व्हायरस आला 2020 मध्ये, त्याच्या विरुद्ध हे सगळ्या लसी तयार झाल्या, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध ते लागू पडलं. जेव्हा तो 2021 मध्ये अजून डेंजरस तो डेल्टा नावाचा प्रकार आला, त्याच्यावर 70% लागू पडलं. आणि आता ओमायक्रॉनच्या विरुद्ध फार काही ते लागू पडलं असेल. फक्त लसीकरणामुळे मरण्याचं प्रमाण कमी झालं आणि सिरियस होण्याचं प्रमाण कमी झालं. एवढं लक्षात ठेवा, आजार होत नाही असं नाही. मी तुम्हाला हे जे 2 व्हायरसेस दाखवले, आता लस घेतली मी ते घुसणारच नाहीत असं अजिबात नाही. जसा विषाणू बदलला तशी लस बदलायला लागणार. बरं, त्यामुळे आता ज्यांना ही लस दिली जाते, तो व्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड अशा काही लसी सरकारने बाजारात आणलेल्या आहेत, त्या 2020च्या व्हायरस विरुद्ध आहेत. त्यामुळे आता जो विषाणू नवीन एखादा आला तर त्यांचा उपयोग होणार नाही. फक्त भाऊबंद असल्यामुळे थोडंफार संरक्षण देतील. अगदीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागणार नाही, अगदीच मरायची वेळ आली तर माणूस मरणार नाही. एवढंच त्याचा फायदा आहे, हे लक्षात ठेवा. पण दरवर्षी नवीन लस तयार करायची म्हणजे वरण भात करणं एवढं सोपं नाही. बरं, हे खूप अवघड काम असतं. एक लस करायला 10-20 वर्ष लागतात संस्थांना. पण या प्रत्यक्ष कोविडमुळे लोकांनी खूपच शास्त्रज्ञांनी कष्ट करून ह्या लसी तयार केलेल्या आहेत, पण त्या दरवर्षी वेगळ्या द्या. आता कोविशिल्ड ही लस जी आहे ती लंडनमध्ये किंवा इंग्लंडमधल्या एका कंपनीबरोबर आपल्या सिरम इन्स्टिट्यूटने संकल्पन करून तयार केली. बरं, आणि ती जो लस आहे ती साधारणपणे मोठ्या माणसाला देत होतो. बरं, त्या लसीवरती 18 वर्षाखाली प्रयोग झालेले नाही, म्हणजे वापरलेले नाही. त्यामुळे 18 वर्षाखालची जी पोरं आहेत त्यांना कोविशिल्ड दिली जाणार नाही, कारण तिथे प्रयोगच झाले. 15 ते 18
इंडियामध्ये एक कोव्हॅक्सिन नावाची लस आहे. ते म्हणजे काही की सगळा जो विषाणू आहे त्याला सगळे ते 50-500 विषाणू एकत्र करतात, प्रेशर कुकरमध्ये घालतात, शिट्टी 3 शिट्ट्या झाल्या की मेला आणि त्याचं मिश्रण करून टोचायचं. असा सगळा टोटल विषाणू मारलेली अशी लस आहे. होलसेल किल्ड असं रिअली किल्ड केलेली आहे. बरोबर. तर असं तुम्हाला थोडक्यात समजावून म्हणून सांगतो, नाही तर तसं ते खूप आवड आहे. पण ही लस पूर्णपणे मारलेल्या विषाणूपासून केलेली. ती 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या पोरांना देतात. बरं, 2दा द्यायची. फक्त तुमच्या घरामध्ये अशी जर कोणी पोरं असतील तर त्यांना तुम्ही जेव्हा लस घ्यायला सांगाल तेव्हा त्यांच्या बरोबर जा. तुमची मुलं असतील, नातवंड असतील, कोणी असतील, त्यांना एकट्याला सोडू नका. कारण या वयातली मुलं नाटकं करण्यापासून तिने एकदम एक्सपर्ट असतात. त्यामुळे चक्कर आली म्हणतात. शेजारी मुलगी असेल तर तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी मुद्दाम असं करतात. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष दिसतात. त्यामुळे त्यांच्या बरोबर जा. बरं, त्यांच्या बरोबर जा. नाहीतर मग काय होतं की त्यांच्या बरोबर तुम्ही गेला नाही, काही झालं तर जबाबदार कोण. अर्थात हे सगळं त्या कोविन नावाचं जे ॲप आहे तिथे आई वडिलांनी एंट्री करून त्याच्यानंतर मग कोरोना घेऊन जाईल. हे झालं कोव्हॅक्सिन. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे हैदराबादला एक बायोलॉजिकल ई नावाची एक कंपनी, त्यांनी कॉर्बेव्हॅक्स नावाची. आता या सगळ्यात तुम्ही म्हटलं तर सीओ म्हणजे त्या कोविड मधला आहे. त्यांनी नाव आपली बदलून इकडून तिकडे आपलं जसं सिंग सारी इकडची तोरी नाही तर खालची कांजी वरम तशा नावं देऊन असले कोच्या पुढं हे लावून टाकलेले आहे. बरं, तर हे कॉर्बेव्हॅक्स जे आहे ते कॉर्बेव्हॅक्स म्हणजे त्या RNA सारखाच तिथला एक सब युनिट भाग असतो, त्याचा भाग घेऊन ते त्यांनी तयार केली. ही अतिशय चांगली लस आहे. आणि तुमच्यापैकी ज्यांनी 2 लसी घेतलेल्या आहेत कोविशिल्डच्या, खरं तर त्यांना कॉर्बेव्हॅक्स दिली तर चांगलं संरक्षण मिळेल. पण ते सरकार अजून काही मान्य करायला तयार नाही. अगोदर जी घेतली तीच अजून सुद्धा घ्यायला लागते सरकार, त्याला वेळ आहे अजून बदलायला. पण ही कॉर्बेव्हॅक्स लस उत्तम आहे आणि ती 12 ते 15 वयोगटातल्या मुलांना दिली जाते. आता त्यांना 30 का आणि यांना 30 का हे काही तुम्हाला काही घेणं नाही. त्यामुळे तुम्ही तो विषय सोडून द्या. त्यामुळे या 2 प्रकारच्या लसी आहेत. आता याच्या खालच्या वयोगटातली जी मुलं आहेत 5 वर्ष ते 12 त्यांना सुद्धा एक कॉर्बेव्हॅक्स लसच दिली जाते. त्याच्या अनेक ट्रायल्स वेगवेगळ्या ठिकाणी चालू. बरं, तर हे झाले लसीबद्दल. आता दुष्परिणाम काय झाले? कोविडमुळे डॉक्टरांची प्रॅक्टिस 20 आणि 21 साली बऱ्यापैकी खाली गेली. त्याचं दुःख नाही, पण लसीकरणाचं प्रमाण सुद्धा कमी झालं. कारण ज्या नेहमी लसी दिल्या जात होत्या BCG, ट्रिपल, पोलिओ, गोवर, बूस्टर वगैरे, त्या घ्यायला पण लोक जायचे नाही. सोसायटीला वॉचमन सोडत नाही. वॉचमनने सोडलं तर पोलीस अडवलं, पोलिसने सोडलं तर दवाखान्यात त्यांना भीती वाटते. दवाखान्यात कोणाला कोविड असेल तर माझ्या पोराला कोविड होईल. त्यामुळे लसीकरणाचं प्रमाण खूप कमी झालं आणि हा एक जागतिक चिंतेचा विषय झालेला आहे. बरं, जागतिक चिंतेचा विषय असल्यामुळे आपल्याला इथे त्याची चर्चा करायची गरज नाही. त्यामुळे तो आता चर्चा करायची ते करशील. त्यामुळे मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये लसीकरण संबंध जागतिक स्तरावर मार खाल्ले. म्हणून आमचे खूप प्रयत्न चालले की ज्यांचे लसी राहिलेले आहेत त्यांनी त्या येऊन घ्यायला पाहिजे. यामुळे ज्या खरोखरीच आजार होते TB, गोवर असे काही काही राष्ट्रांमध्ये वाढायला लागले. आता भारतामध्ये तरी परिस्थिती बरी, पण आफ्रिकेत जर तुम्ही गेला, आफ्रिकेमध्ये एकूण 52 राष्ट्र आहेत. त्या 52 राष्ट्रांपैकी हे अगदी एकदम खराब असे राष्ट्र आहेत. काही खराब नॉर्थ म्हणजे नायजेरियाच्या उत्तरेकडे वगैरे असे तिथं खूपच हलाखीची परिस्थिती आहे. तिथं कोविड वॅक्सिन वगैरे म्हणजे स्वप्नच आहे. तर त्यामुळे आपण जरा तरी परिस्थिती आपली बरी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इतर आजार जे होते मुलांमध्ये ते गेल्या 2-3 वर्षात खूप कमी झाले. लोकांनी शुद्ध हवा म्हणजे अशुद्ध शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेरच कोणी पडलं नाही. त्यामुळे डॉक्टर वाट पाहत असतात आली की कधी हा बाहेर पडतोय, कधी शाळा सुरू होत आहेत, म्हणजे जरा दुसऱ्या मुलाचा संसर्ग लागेल, सर्दी खोकला होईल, दवाखान्यात गर्दी वाढेल. पण तसं काहीच झालं नाही. हा कधी पाणीपुरी खाईल, भेळ खाईल, जुल्या उलट्या दुधात काविळून माझ्याकडे कोणी झालं नाही. म्हणून म्हणजे डॉक्टरांची प्रॅक्टिस खूप कमी झाली. त्यामुळे सामान्य माणूस हा आनंदी आहे. डॉक्टर आता बोलूच शकत नाही मी दुःखी आहे म्हणून. पण आता थोडक्यात काय सांगितलं की हे असे सगळे या सगळ्या गेल्या 2-3 वर्षात परिणाम झालेले आहेत. सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. आणि कोविड होऊन गेल्यानंतर पुढं काय होईल ते सुद्धा अविनाशने खूप व्यवस्थित सविस्तर सांगितलं. त्यामुळे मुलांमधल्या आरोग्य समस्या सुदैवाने जास्त नव्हत्या. सुदैवाने ज्यांना काही झालं त्यांना काय झालं, एक 4 आठवडे झाल्यानंतर एक वेगळाच प्रकार मुलांमध्ये दिसला. म्हणजे ती प्रतिकारशक्ती तुम्हाला सांगितलं प्रमाणाबाहेर वाढली. तशी एक 2-3 आठवड्यानंतर एक मल्टी सिस्टीम सिंड्रोम म्हणून एक मोठा प्रकार झाला. तो काही ठराविक मुलांनाच त्रास देऊन गेला आणि त्याच्यानंतर ती मुलं मात्र बरी व्हायची. तर एक असे काही वैद्यकीय दृष्ट्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, पण त्या साधारणपणे सामान्य लोकांच्यासाठी एवढ्या काही अगदी फार महत्त्वाच्या आहेत असं नाही. वैद्यकीय क्षेत्रात मात्र त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं त्या व्हायरस विषाणूची माहिती. RNA व्हायरस असल्यामुळे सतत बदलतो. त्यामुळे दरवर्षी त्याच्यावर लस निर्माण करायला लागणार. जर अशा प्रकारे तो येत राहिला तर मुलांना जास्त त्रास होणार नाही.
झाला तरी सर्दी खोकला ताप इथपर्यंत तो मर्यादित राहील. मधल्या त्या डेल्टा वेव्हमध्ये जरा काही मुलांना पोट दुखणं उलट्या जुलाब वगैरे असा त्रास झाला तर हे व्हायरसचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळा तो परवा एक लहान बाळ म्हणजे मुलगी आली ती 5-6 वर्षाची आणि हातात त्याच्या बाहुली होती आणि आईने सांगितलं या मुलीला माझ्या ताप आलाय. 5-6 वर्षाची मुलगी होती. म्हटलं तपासतो म्हणून स्टेथोस्कोप लावला तर ती मुलगी त्या बाहुलीला म्हणते व्हायरल आहे व्हायरल आहे व्हायरल आहे. की इतका व्हायरल शब्द फेमस झाला आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की व्हायरल याचा अर्थ जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं तेव्हा ना काही वाजवत डोळे पण चुकचुकतात, काहींना अंगावर पुरळ येतं आणि जुलाब पण होतो. म्हणजे एका व्यक्तीमध्ये 5-6 गोष्टी जर वेगवेगळ्या होत असतील तर ते व्हायरल इन्फेक्शन असतं बरं. आणि जर समजा बॅक्टेरियल असेल तर तो व्यक्ती खूप तापते, घशाला गाठी होतात, तिथं गाठी आल्यानंतर त्या दुखतात वगैरे. पण तो एकाच ठिकाणी केंद्रित असं इन्फेक्शन असतं आणि माणूस जास्त आजारी असतो. हा कोविडचा व्हायरस आहे तो व्हायरस आहे. म्हणजे ती मुलगी जे म्हणत होतं व्हायरल आहे ते बरोबरच. त्यामुळे हे सगळे व्हायरल इन्फेक्शनचेच प्रकार आहेत आणि मुलांमध्ये फार त्याचं काही टेन्शन घ्यायचं काही असं कारण नाही. तर मला वाटतं मला जी माहिती सांगायची होती ती मी थोडक्यात आपल्याला सांगितली. शंका असतील तर जरूर विचार. अजूनही कोविडचं आरोग्यविषयक आख्यान होणार आहे म्हणून मी काय फार बोलू काही झालं जन्मलेल्या बाळांपासून ते जवळजवळ 5 वर्षापर्यंत अगदी बरोबर फार काही त्रास झाला नाही. 5 ते 12 मधल्या मुलांना थोडा त्रास झाला आणि 12 ते 18 जो काही त्रास झाला तो 12 ते 18 वयापर्यंतल्या मुलांना बरोबर आहे. त्याचं कारण ते जे एस रिसेप्टॉर्स आहेत ते कमी आणि दुसरं म्हणजे प्रतिकारशक्ती लसीमुळे जी मिळते ना ती 5 वर्षापर्यंत दणकून असते. 5 वर्षानंतर ती हळूहळू कमी व्हायला लागते. असे बरेच फॅक्टर्स आहेत. अर्थात यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं मी शास्त्रीयदृष्ट्या आज जे उपलब्ध आहे ते स्पष्टीकरण तुम्हाला दिले बरं. हे उद्या परवा पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी बदलू शकतं बरं. आणि नवीन स्ट्रेन आल्या हे व्हायरसची स्ट्रेन आल्यानंतर अजून काही संशोधन येऊ शकतं. पण थोडक्यात आपल्याला एवढी माहिती असली तरी बाद झालं कारण आपण काही उद्या WHO ऑफिसमध्ये जाऊन संशोधन करणार नाही. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की बाबा मास्क घातला पाहिजे, हात 45 धुतले पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे एवढंच. बाकी अजून माहिती असून काय करणार कारण आपल्याला काही शाळेत निबंध लिहायचा नाही कोविड कशामुळे होतो असं काही अजून तरी तसं काही विचारायला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शंका असतील तर जरूर विचारा. हो वाया जाते ही बातमी काय पण तरी सुद्धा 2 डोस झाल्यानंतर 3रा बूस्टर डोस घेऊन आलाय पण त्या व्यक्तीचं वय 60 पूर्ण नाही म्हणून त्याला तो वाया टाकला. ही पॉलिसी काय सांगू शकता? नाही असं झालंय की लसीकरणाची जी पॉलिसी आहे ना त्याच्याबद्दल कमी बोललेलं बरं. कारण ती जी पॉलिसी जे ठरवणारे लोक आहेत ते सगळे दिल्लीमध्ये बसलेले. ते शास्त्रज्ञ किंवा फार हुशार आहेत असं अजिबात नाही. काही मंडळी आहेत हुशार पण सगळे काय होतं आता लसी आहे ते कॉर्बेवॅक्सची लस आहे त्याचे सरकारने जवळजवळ 7 कोटी डोस घेतले बरं. आणि त्यामुळे ते 12 ते 15 या वयोगटामध्ये द्यायला सुरुवात केली. की इथं काय म्हटलं 12 ते 15 मध्ये 7 कोटी काय आपल्याकडे 14 कोटी सुद्धा कमी पडतील एवढी लोकसंख्या आपल्याकडे. ते देऊन झाले की त्यांचा संकल्प उद्या दुसरा लसवाला येईल कोणती तो म्हणलं की माझी लस उपलब्ध आहे चला 9 ते 12 ही द्या असं ते चाललंय. फार त्याच्यावर काही नाही. पण या आपल्या मोठ्या माणसांना ज्यांनी तुमच्यापैकी 2 डोस घेतलेले आहेत त्यांना 9 महिन्यानंतर ते अगोदर म्हटले की आम्ही 3री देऊ बरं. त्याला फार काही लॉजिक आहे असं नाही कारण 6 महिन्यानंतरच ती प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते. नाही घालून दे पण आता मोठ्या माणसांची संबंधित असल्यामुळे आपण अविनाशला काही अजून त्याचे कॉमेंट असेल एक लक्षात घ्या की याच्यावर व्यवस्थित जगामध्ये संशोधन ब्रिटनमध्ये याच्यावर संशोधन झालं त्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपण